बातमी सैफ अली खान संदर्भातली आहे, कारण सैफच्या मणक्यातून काढलेला ब्लेडचा तुकडा आता जप्त झालाय। अज्ञात हल्लेखोरानं ब्लेडने सैफवरती वार केलेला होता। ब्लेड तुटला, त्यामुळे ब्लेडचा काही भाग जो आहे तो सैफच्या मणक्याजवळच अडकलेला राहिलेला होता। मात्र डॉक्टर नितीन डांगे न्यूरोसर्जन यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली आहे। हेक्सा ब्लेडचा तुकडा सैफ अली खान याच्या शरीरातून बाहेर काढलेला आहे। साधारण ते 2 ते 3 सेंटीमीटरचा खरं तर हा तुकडा असल्याची माहिती मिळते आहे आणि सैफ अली खान याच्या मानेजवळ 10 सेंटीमीटरची जखम झाल्याचंही वृत्त आहे। बातमी सैफ अली खान संदर्भातली आहे, कारण सैफच्या मणक्यातून काढलेला ब्लेडचा तुकडा आता जप्त झालाय। अज्ञात हल्लेखोरानं ब्लेडने सैफवरती वार केलेला होता। ब्लेड तुटला, त्यामुळे ब्लेडचा काही भाग जो आहे तो सैफच्या मणक्याजवळच अडकलेला राहिलेला होता। मात्र डॉक्टर नितीन डांगे न्यूरोसर्जन यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली आहे। हेक्सा ब्लेडचा तुकडा सैफ अली खान याच्या शरीरातून बाहेर काढलेला आहे। साधारण ते 2 ते 3 सेंटीमीटरचा खरं तर हा तुकडा असल्याची माहिती मिळते आहे आणि सैफ अली खान याच्या मानेजवळ 10 सेंटीमीटरची जखम झाल्याचंही वृत्त आहे।